नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इन्स्पेक्टर मीरा समीरला जाब विचारत असतात आणि समीर खूपच घाबरलेला असतो आणि म्हणतो की जे घडलंय ते सगळं मी तुम्हाला खरं सांगितलंय, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणते की कोण आहेस रे तू माझा की मी तुझ्यावर विश्वास ठेवू? मिथिला मानेवर जीवघेणा हल्ला झाला त्यातला तू एक संशयित आहेस बस. तेव्हा समीर म्हणतो की मॅडम माझा याच्याशी खरंच काहीच संबंध नाही आहे. इकडे प्रेरणा मात्र खूपच घाबरलेली असते आणि ती समीर आणि इन्स्पेक्टरकडे बघत असते. आता इन्स्पेक्टर मीरा समीरला म्हणते की आता असं नाही म्हणून नाही चालणार. CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसला आहेस तू, बुलबुल बागेत येतोय जातोय, भक्कम पुरावे आहेत आमच्याकडे तुझ्या विरोधात. आता मी सांगते की खरं काय झालंय ते. तू बुलबुल बागेत गेलास आणि आता इथे स्टोरी दाखवली गेली की समीर प्रेरणाला आवाज देत आत येतो. तेव्हा मिठ्ठू त्याला बघून रागाने म्हणते की समीर तू इथे काय करतोय? तेव्हा समीरसुद्धा रागाने मिठ्ठूला म्हणतो की मी इथे प्रेरणाला भेटायला आलोय, तुला काय करायचं ते करून घे. तेव्हा मिठ्ठू रागाने समीरला म्हणते की लाज नाही का वाटत रे तुला? लायकी तरी आहे का तुझी तिच्यासमोर उभी राहण्याची? तेव्हा समीरला खूपच राग येतो आणि तो जोरात मिठ्ठूवर ओरडतो. तेव्हा मिठ्ठूसुद्धा ओरडून म्हणते की आवाज खाली मिस्टर समीर महाजन, 4 चौघात तिचा अपमान केला तेवढं पुरेसं नाही आहे का रे तुला? तेव्हा समीर म्हणतो की नीट बोलायचा मिठ्ठू माझ्याशी, मी इथं प्रेरणासाठी आलोय त्यामुळे तुझं तोंड बंद ठेव नाहीतर. तेव्हा मिठ्ठू समीरला विचारते की नाहीतर काय रे, काय करणार आहेस सांग ना, काय करणार आहेस? लोकांची तोंड बंद करण्यापलीकडे येते का रे तुला? आणि हे जे तुझे आहेत ना अँगर इश्यूज त्याच्यामुळे प्रेरणादीचं आयुष्य बर्बाद झालं असतं, थोडक्यात वाचली बिचारी. तेव्हा समीरला खूपच राग येतो आणि तो रागाने म्हणतो की तुझ्यासारख्या फालतू स्ट्रगलिंग ॲक्टरसोबत वाद घालण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. आणि रागात म्हणतो की प्रेरणाला मैत्रीण म्हणतेस ना तू, मग तुझ्या त्या मैत्रिणीकडून थोडेसे गुण घे. ती प्रेरणा दारावर आलेल्या कुठल्याही माणसाचा असा अपमान कधीच करत नाही आणि तू कळलं आज तुझ्या आजच्या वागण्यावरून कळलं तुझे संस्कार. तेव्हा मिठ्ठू रागाने समीरवर ओरडत म्हणते की माझ्या संस्काराबद्दल तू काय बोलतोस रे? तू तुझा अँगर इश्यूजचं बघ, नाहीतर प्रेरणाशी तर सोडच, पण कुठलीच मुलगी तुला हो म्हणणार नाही. चल निघ आता इथून. तेव्हा समीरला खूपच राग येतो आणि तो रागातच मिठ्ठूचा गळा पकडतो. तेव्हा मिठ्ठू बेडवरती कोसळते. आता इकडे इन्स्पेक्टर मीरा समीरला म्हणते की मग माथेफिरू समीरने रागाच्या भरात मिठ्ठूला भोकसलं. हीच आहे खरी स्टोरी. आता मसालेदार पिक्चर बनेल याच्यावर आणि विचारते की पिक्चर बनेल ना याच्यावर? आणि प्रेरणाकडे बघत म्हणते की काय गं सांग ना. आता समीर इन्स्पेक्टर मीराला म्हणतो की मॅडम मी खरंच सांगतोय तुम्हाला हे असं काहीच घडलं नव्हतं माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही उगाच काहीतरी चित्र रंगवताय हो, असं खरंच काहीच घडलं नाही आहे. मी परत तुम्हाला तेच सांगतोय, मी तिकडे गेलो, मिठ्ठूला भेटलो, पण मिठ्ठू मला सॉरी म्हणाली. आता प्रेरणा खूपच घाबरून समीरकडे बघत असते. आता समीर इन्स्पेक्टरला सांगतो की तिच्या वागण्याचा तिला खूपच गिल्ट होता कदाचित आणि तिच्या मैत्रिणीविषयीचा फिलिंग तिने फक्त व्यक्त केला एवढंच, याच्या पलीकडे काहीच झालं नाही मॅडम, विश्वास ठेवा माझ्यावर प्लीज. आता प्रेरणा म्हणते की हे बघा मॅडम आमचं लग्न मोडलं असलं तरी समीर जे बोलत आहे ते पटतंय मला. आणि ती खूपच रडायला लागते आणि म्हणते की ते रागीट जरी असले ना तरी ते असं कोणाचं खून वगैरे नाही करू शकत हो. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा हसायला लागते आणि म्हणते की वा मला ना तुम्हाला लैला मजनूचा मॅटरच कळत नाही तुमचा. लग्न मोडलं तरी देखील हा तुझ्या प्रेमात आहे, तरी देखील तुला हा भेटायला येतो, हा रागीट आहे म्हणून तू लग्न मोडलं तरी तू त्याचीच बाजू घेते. काहीतरी स्टोरीमध्ये लॉजिक असू द्या ना, सगळंच कसं गुंडाळून ठेवता रे तुम्ही. तेव्हा प्रेरणा रडत म्हणायला लागते की नाही हो मॅडम नाही, गुंडाळलं जे खरं आहे तेच सांगतोय आम्ही, कॉन्ट्राडिक्ट जरी वाटत असेल ना तरी हेच खरं आहे, आम्ही खरं सांगतोय हो, तुम्हाला विश्वास ठेवा ना आमच्यावर. असं म्हणून ती इन्स्पेक्टर मीरासमोर हात जोडते. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणते की ठीक आहे आत्ता सोडते तुम्हाला, फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट येईपर्यंत मोकळा श्वास घ्या. एकदा का फॉरेन्सिक रिपोर्ट आले की आपोआप श्वास अडकेल तुमचा, मग जेलची हवा खा, कळलं ना, मग तुम्हाला समजेल. तेव्हा समीर आणि प्रेरणा खूपच घाबरतात. तर इकडे बुलबुल बागेत आपण पाहतो की बिल्डिंगच्या खाली सर्व माणसे जमलेले असतात आणि रोशन आंटीला विचारत असतात की कशी आहे मिठ्ठूची तब्येत आता, आणि तुम्हीसुद्धा पोरींकडे जरा लक्ष द्यायचं होतं ना. आता तेव्हाच तिथे वल्लरी, मनोज आणि तेजा येतात. आता रोशन आंटी वल्लरीला विचारतात की वल्लरी प्रेरणाला पोलीस घेऊन गेले असं ऐकलं मी, तिकडची काही अपडेट आहे का? तेव्हा वल्लरी म्हणते की नाही आम्ही तिकडेच चाललोय, खूप वेळ झालाय ना म्हणून. असं म्हणून ते तिथून जायला लागतात. तितक्यात मनोजचं लक्ष
प्रेरणाकडे जातं आणि तो म्हणतो की प्रेरणाताई. तेव्हा सर्वजण प्रेरणाकडे बघायला लागतात. आता प्रेरणा तिकडून रडतच येत असते. तेव्हा वल्लरी आता प्रेरणाला विचारते की प्रेरणाताई काय झालं, तुम्ही अशा शांत का आहात, काय घडले तिकडे सांगा ना. आता तेजासुद्धा विचारते की प्रेरणा गं बोल ना, काय झाले तिकडे. आता बंडू आणि त्याची बायकोसुद्धा तिथेच असतात. आता बंडू त्याच्या बायकोला म्हणतो की बायको आज फक्त चौकशी केली आहे, उद्या अटक झाली की कळेल मग. तेव्हा बंडूची बायको म्हणते की हो ना, आणि काय मुली आहेत रे या बंडू, एकत्र राहतात ना, एकमेकांच्या जीवावर उठल्यात. तेव्हा प्रेरणा खूपच रडायला लागते आणि धावतच तिथून निघून जाते. तेव्हा तेजा आणि वल्लरीसुद्धा प्रेरणाच्या पाठी प्रेरणाला समजावण्यासाठी येतात. आता प्रेरणा घरात येऊन तिच्या खोलीत जाते आणि खोलीचा दरवाजा आतून लावून घेते. आता तेजा आणि वल्लरी प्रेरणाला आवाज द्यायला लागतात. तेव्हा तिथे रोशन आंटी आणि मनोजसुद्धा येतात आणि ते सुद्धा प्रेरणाला आवाज द्यायला लागतात. आता मनोज विचारतो की प्रेरणाताई नेमकं काय झालं तिकडे. आता तेजासुद्धा विचारते की अगं प्रेरणा काय झालं, काहीतरी बोल ना, कुणी काही बोलले का तुला. तेव्हा प्रेरणा म्हणते की आधी लग्न मोडलेली मुलगी होते, आता मैत्रिणीच्या जीवावर उठणारे हल्लेखोर ठरवतायत गं ते मला. अजून काय काय बघायला लावणार आहे मी माझ्या बाबांना या वयात. आधीच बदनामी झाली एवढी, आता हा नवीन कलंक डोक्यावर घेऊन नाही जगायचं आहे गं मला. तेव्हा वल्लरी म्हणते की पण प्रेरणाताई तुम्ही असं काही केल्याने तुमच्या आईवडिलांना सुख मिळणार आहे का, आनंदी राहणार आहेत का ते. तेव्हा रोशन आंटी म्हणतात की प्रेरणा त्या बाहेरच्या लोकांचा विचार नको करूस, तू ये ना गं इकडे बाहेर. तेव्हा वल्लरीसुद्धा म्हणते की आणि तुम्ही पोलिसांचं म्हणणं काय इतकं मनाला लावून घेत आहात. प्रेरणाताई अहो संशय तर सगळ्यांवरच घेतायत ना ते, उघडा ना दार, असं नका ना करू. तेव्हा प्रेरणा म्हणते की आता मला जगायची इच्छाच नाही उरली. तेव्हा तेजा घाबरत म्हणते की प्रेरणा हे बघ असं काही करायचं नाही आहे. आता सर्वच प्रेरणाला बाहेरून आवाज द्यायला लागतात की दरवाजा उघड. आता वल्लरी घाबरत मनोजला म्हणते की अहो काहीतरी करा ना, दरवाजा उघडा ना. तेव्हा मनोज धक्के देऊन दरवाजा उघडायला लागतो. आता दरवाजा उघडला जातो तेव्हा सर्वजण आतमध्ये येऊन प्रेरणाकडे बघायला लागतात. आता प्रेरणा खूपच रडत बसलेली असते. तेव्हा वल्लरी आणि तेजा तिला समजवायला लागतात. यावर प्रेरणा म्हणते की अगं जीव देण्या इतकंही धाडस नाही आहे माझ्यात, असं म्हणून ती वल्लरीला मिठी मारून खूपच रडायला लागते. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये आपण पाहतो की इन्स्पेक्टर मीरा सर्व संशयित लोकांचे फोटोज बघत असते. तेव्हाच तिथे हवालदार मालसुरे येतात आणि इन्स्पेक्टर मीराला विचारतात की मॅडम काय करताय तुम्ही. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा सांगतात की गणित मांडते मालसुरे. तो मालसुरे तेव्हा आश्चर्याने विचारतात की गणित. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की मालसुरे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का, ही पार्टी ऑर्गनाईज केली होती मिठ्ठूने, पण भिंतीवर फोटो हर्षित आणि तेजाचा बरोबर, आणि हर्षितच्या मोबाईलमध्ये मी जेव्हा पाहिलं तेव्हा तो चॅट करत होता मिठ्ठूशी. मालसुरे तेव्हा आश्चर्याने विचारतात की पण यातून काय अर्थ निघतो मॅडम. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की एक मिनिट मालसुरे, आधी ऐकून तरी घ्या. आणि म्हणतात की समीरच्या स्टेटमेंटमध्ये सांगितले की माझ्या मैत्रिणी दुरावतील असं मिठ्ठू म्हणाली. आता मैत्रिणी म्हणाली, मैत्रीण नाही. आणि त्या सर्वांचे फोटो दाखवत म्हणतात की तेजा, वल्लरी, प्रेरणा आणि श्वेता. मैत्रिणी म्हणजे सगळ्या मुली किंवा किमान 2 तरी. आणि ते श्वेताचा फोटो हातात घेत म्हणतात की त्यामधली एक श्वेता जिच्याशी तिचं भांडण झालं, दुसरी कोण गेस करू शकता. तेव्हा मालसुरे म्हणतात की प्रेरणा. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की तुम्ही कधी प्रेमात नाही पडला का ओ मालसुरे. आणि त्या तेजाचा फोटो हातात घेत म्हणतात की या लव ट्रायंगलमधला तिसरा कोण, ती म्हणजे तेजा, ती तेजस्वी विचारे. तर आता यानंतर रात्री इकडे घरी आपण पाहतो की तेजा तिचं काम करत असते, मात्र तिचं तिच्या कामात अजिबात लक्ष नसतं. ती खूपच अस्वस्थ असते आणि तिचं लक्ष जिथे मिठ्ठू पडली होती आणि तिच्या पोटातून रक्त येत होतं त्या बेडकडे जातं. आता तेजा त्या बेडकडे बघायला लागते आणि तिला खूपच वाईट वाटत असतं. आता तितक्यात तेजाला कोणाचा तरी फोन येतो. तेव्हा तेजा फोन उचलते आणि म्हणते की हॅलो, आणि ती खूपच घाबरून जाते आणि म्हणते की नाही मला अजिबात चालणार नाही, हे बघ अजिबात यायचं नाही, मी तुला याआधीसुद्धा सांगितलं की तू इथे आलास तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, इथे यायचं नाहीस, असं म्हणून ती रागाने फोन कट करते आणि खूपच घाबरते आणि टेन्शनमध्ये सुद्धा येते. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की वल्लरी काहीतरी काम करत असते आणि तेजा तिथेच बसलेली असते आणि ती खूपच टेन्शनमध्ये असते. आता तितक्या डोरबेल वाजते तेव्हा वल्लरी जाऊन दरवाजा उघडते तर पोलीस आलेले असतात. आता पोलिसांना बघून वल्लरी खूपच घाबरते आणि विचारते की तुम्ही. तेव्हा तेजासुद्धा घाबरून पोलिसांकडे बघायला लागते. आता प्रेरणासुद्धा बाहेर येते तेव्हा
प्रेरणाकडे बघत इन्स्पेक्टर मीरा तिला म्हणतात की चहा वगैरे नाही विचारणार का? तेव्हा प्रेरणा अडखळत म्हणते की सॉरी, चहा हवा आहे का? टाकू का मी लगेच? तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की गंमत केली, नको आहे मला चहा. आणि तेजाकडे बघत म्हणतात की तेजा हवी आहे मला. तेव्हा तेजा खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की मी. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणते की तुला प्रश्न पडला असेल ना, त्याचंच उत्तर द्यायला आली आहे मी. तेव्हा तेजा विचारते की म्हणजे कोणता प्रश्न? तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणते की मेरा नंबर कब आएगा? म्हटलं आज घेऊन जाऊयात तेजाला चौकीवर चौकशीसाठी. तेव्हा तेजा खूपच घाबरते आणि म्हणते की मला चौकशीसाठी कशाला? तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणते की स्ट्रॉंग कारण आहे ना तुझ्याकडे? यावर तेजा विचारते की कारण कसलं? काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणते की प्रेमामुळे एकमेकांवर जीव घेणं हल्ला किंवा खून मुलंच करतात असं नसतं ना, या थराला मुलीसुद्धा जाऊ शकतात, हे दाखवून दिलेस तू. तेव्हा तेजा खूपच घाबरते. यावर इन्स्पेक्टर मीरा म्हणते की तू, मिठ्ठू आणि हर्षित, तुमच्या तिघांचा लव ट्रायंगल समजलं आहे मला, त्यामुळे मुकाट चौकीवर चालायचं असं म्हणून ते तेजाला घेऊन जायला लागतात. तेव्हा वल्लरी रागाने इन्स्पेक्टर मीराला म्हणते की थांबा मॅडम. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा वल्लरीकडे बघायला लागते आणि म्हणते की पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन थांबवणार तू आता? तेव्हा वल्लरी इन्स्पेक्टर मीराला म्हणते की पण ही इन्व्हेस्टिगेशन चुकीच्या पद्धतीने चालली असं नाही का वाटत तुम्हाला? तुम्ही रोज येता, आम्हाला घाबरवता, धमक्या देता, काही सिद्ध नाही झालं तरीसुद्धा खात्री असल्यासारखं आम्हा सगळ्यांना गुन्हेगार ठरवता, पोलीस चौकीत घेऊन जाता, परत संध्याकाळी आणून सोडता. हे सगळं किती भयंकर आहे आमच्यासाठी, हे कळतंय का तुम्हाला? खेळ वाटतोय का तुम्हाला? तेव्हा इन्स्पेक्टर मीरा खूपच रागाने वल्लरीकडे बघायला लागते. आता वल्लरी त्यांना म्हणते की अहो आम्ही काय इथे आमच्या घरच्यांपासून लांब एकटे राहतो, आमच्यातल्या एका मैत्रिणीवर हल्ला झाला आहे, ती जगेल की मरेल हेही माहिती नाही आम्हाला अजून, आणि तुम्ही कारण नसताना आम्हाला घाबरवताय, धमक्या देताय. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणते की कारण नसताना डोकं जागेवर आहे का? तेव्हा वल्लरी रागाने म्हणते की हो, डोकंही जागेवर आहे आणि मनही. आम्ही सगळ्यांना सामान्य घरातल्या मुली आहोत. पोलीस चौकशी, कोर्ट कचेरी म्हटलं ना की आमच्या मनात सगळ्यात आधी भीती येते आपोआप. आणि तुम्ही इथे आमच्या मैत्रिणीच्या हल्लेखोराला शोधायला आलात ना, मग तर तुमचा आधार वाटायला हवा आम्हाला, पण असं नाही वाटत आहे. उलट वाटते तर तुमची भीती. सांगा ना, असं का वाटतंय? का तुमचा आधार वाटत नाही आहे? का तुमची भीती वाटते? आम्हाला बोला ना. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणते की मनात खोट असेल ना तर कोणीही किती धमक्या दिल्या तर भीती नाही वाटणार, समजलं? आणि मी माझं काम करते, ते मी कसं करायचं हे मला तुझ्याकडून शिकायची गरज नाही आहे, समजलं? आणि त्या त्यांच्या कॉन्स्टेबलला सांगतात की चला या तेजाला घेऊन, आणि रागातच तिथून निघून जातात. आता कॉन्स्टेबल तेजाला घेऊन जातात तेव्हा वल्लरी आणि प्रेरणाला खूपच वाईट वाटतं. आता वल्लरी म्हणते की कारण नसताना आपल्याला ह्या घाबरवतायत, धमकवतायत, तेही कामाच्या नावाखाली, सगळं समजतंय. तेव्हा प्रेरणा म्हणते की वल्लरी खूप विचित्र पद्धतीने चौकशी करते ग, ती वाटेल ते उलटसुलट करून विचारते, म्हणजे आपण गुन्हेगार नसलो ना तरीही भीती वाटते ग तिच्या प्रश्नांची. तेव्हा वल्लरी प्रेरणाला समजावत म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही नका घाबरू, काही नाही, फक्त स्वतःचं काम सोपं करते ती बाई. आता तितक्यात वल्लरीला नानावटी सरांच्या ऑफिसमधून फोन येतो. तेव्हा वल्लरी फोन उचलते आणि फोनवरचं बोलणं ऐकून खूपच खुश होते. आता वल्लरीला असं खुश बघून प्रेरणा विचारते की काय गं वल्लरी, काय झालं? तेव्हा वल्लरी सांगते की प्रेरणाताई, नानावटी सर सुट्टीवरून परत आलेत. तेव्हा प्रेरणासुद्धा खूपच खुश होते. तेव्हा वल्लरी म्हणते की आता घाबरण्याचं काहीच कारण नाही, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी मार्ग निघेल. तेव्हा प्रेरणा खुश होऊन स्वामींचे आभार मानते. तर आता यानंतर इकडे आपण पाहतो की पोलीस तेजाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेले असतात आणि तिची चौकशी करत असतात. आता इन्स्पेक्टर मीरा तेजाला म्हणते की तेजस्वी विचारे उर्फ तेजा, बरोबर ना? काय आहे, तुम्ही पुण्याच्या, स्पष्ट उच्चार वगैरे नसेल तर शाळा घ्याल आमची. बुलबुल बागेतल्या 5 बुलबुलमधील टॉम बॉय, IT कंपनीमध्ये नोकरी करते, रगड पगार, डोकं गरम, अरेला का रे, आणि पंगा घेतला तर दंगा करणार, बरोबर ना? तेव्हा तेजा म्हणते की हो. आता इन्स्पेक्टर मीरा तेजाला विचारतात की आता मला एक सांग की श्वेता बक्कळचं नाव का घेतलंस तू? तिच्यावर तुला डाऊट आहे का? यावर तेजा सांगते की ॲक्च्युली श्वेता आणि मिठ्ठूमध्ये खूप मोठं भांडण झालं होतं आणि श्वेता जरा डोक्याने गरम आहे, म्हणजे तिला राग आला तर काही करू शकते ती. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा तेजाला म्हणते की काय गं, लाज नाही का गं वाटत तुला? स्वतःला वाचवायला तिच्यावर आरोप करून मोकळी झालीस तू. तेव्हा तेजा खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की स्वतःला वाचवायला? मॅडम अहो काय बोलताय? श्वेता तशी थोडीशी वियर्ड आहे, शॉर्ट टेम्पर्ड आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून ती खूप चिडते आणि तिने मिठ्ठूला सगळ्यांसमोर जीवे मारण्याची धमकी दिली होती, म्हणून मी श्वेताचं नाव घेतलं होतं.
बाकी काही नाही. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा तेजाला म्हणते की तू नव्हती का बोललीस, तुझं आणि मिट्टूचं भांडण नव्हतं का झालं. तेव्हा तेजा गप्प बसते. यावर इन्स्पेक्टर मीरा म्हणते की काय गं, काय झालं, बोल ना आता. तेव्हा तेजा अडखळत सांगते की हो म्हणजे झालं होतं हर्षितवरून भांडण. यावर इन्स्पेक्टर मीरा विचारते की हर्षितवरून म्हणजे काय, काय झालं होतं. तेव्हा तेजा सांगायला लागते की हर्षित माझा आधीपासूनचा मित्र होता आणि मला तो आवडतो, पण हे माहीत असूनसुद्धा मिठ्ठूसुद्धा त्याच्या पाठी लागली होती आणि म्हणूनच आमच्या दोघींमध्ये भांडण झालं. पण याचा अर्थ असा नाही होत की. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा तेजाला थांबवत म्हणतात की याचा अर्थ सोपा आहे की तू हर्षितच्या प्रेमात पडलीस आणि मिठ्ठूचा काटा काढण्यासाठी तू तिच्यावर हल्ला केलास. तेव्हा तेजाला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती खूपच घाबरून इन्स्पेक्टर मीराकडे बघायला लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.